मेष राशी 5 ते 11 जानेवारी 2026 साप्ताहिक राशीफल। मेष राशी ज्योतिषशास्त्रानुसार 2026 वर्षाचा पहिला महिना जानेवारी सुरू झाला आहे। लवकरच नव्या आठवड्याला सुरुवात होणार आहे। हा आठवडा मेष राशीचे भाग्य बदलणार आहे, कारण या आठवड्यात अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन आणि संक्रमण करणार आहेत। त्यामुळे हा नवा आठवडा मेष राशीसाठी भाग्यशाली असणार आहे। जानेवारीचा नवा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल, तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे, चला जाणून घेऊ। मेष राशीसाठी या आठवड्यात तुमचे उत्पन्न झपाट्याने वाढेल। कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन प्रकल्प मिळू शकतात। तुम्हाला क्रिएटिव्ह कामात रस असेल, तुम्ही काही कामातून लोकप्रिय देखील होऊ शकता। तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल। मित्रांसोबत वाद होण्याची शक्यता आहे। विरोधक तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात। शेतीशी संबंधित लोकांनी आर्थिक फायदा होऊ शकतो। आठवडा तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असेल। संपूर्ण आठवडा तुमच्या मुलांसोबत घरी राहण्याचा आनंद तुम्हाला मिळेल। व्यवसायासाठी देखील हा आठवडा फायदेशीर आहे। या आठवड्याची सुरुवात तुम्हाला आत्मविश्वास देईल। करिअरमध्ये प्रगतीसाठी नवीन संधी येतील आणि रखडलेले काम पूर्ण होतील। या आठवड्यात तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल आणि तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेचा फायदा होऊ शकतो। मेष राशीला हा आठवडा निर्णय क्षमता, कृतिशीलता व आत्मविश्वास वाढवणारा असेल। ग्रहांच्या प्रभावामुळे तुमच्या विचारांना वेग येईल। या आठवड्यात तुमच्या मनात अनेक नवीन कल्पना येतील, पण रागावर नियंत्रण ठेवा व घाई गडबड टाळावी। नोकरदारांना नवीन जबाबदाऱ्या मिळतील। ऑफिसमध्ये तुमच्या कामाची दखल घेतली जाईल, मात्र वादविवाद टाळावेत। टीमवर्कमध्ये तुमची भूमिका महत्त्वाची असेल। तसेच सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना शुभ वार्ता मिळेल। व्यवसायात नवीन योजना व विस्ताराच्या कल्पना सफल ठरतील। तुम्हाला मार्केटिंग, ऑनलाईन व्यवसाय व ट्रेडिंगमध्ये लाभ मिळेल। तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील। अनावश्यक खर्च टाळा। जुनी देणी फेडण्याची संधी मिळेल। शेअर बाजारात गुंतवणूक करताना सावध राहा। आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थिती अधिक सुधारेल। मेष राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा मेहनत पण यशाचा असेल। तुमची एकाग्रता वाढेल, पण स्वतःवर नियंत्रण ठेवा। अभ्यासात सातत्य आवश्यक आहे। तसेच सोशल मीडिया आणि मोबाईलपासून दूर राहा। स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना आठवडा अनुकूल असेल। परीक्षेची चांगली तयारी होईल। मेष राशीच्या व्यक्तींनी आरोग्याबाबत सावध राहावे। तुम्हाला रक्तदाब, अपचन व डोकेदुखी जाणवू शकते, त्यामुळे तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा। योग व प्राणायाम करणे फायदेशीर ठरेल। पुरेशी झोप आणि सकस आहार घ्यावा। वाहन चालवताना काळजी घ्या। मेष राशीच्या कुटुंबात एखादा शुभ समाचार मिळेल, यामुळे आनंददायी वातावरण राहील। घरात वडीलधाऱ्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या। तुम्हाला कुटुंबियाचा पाठिंबा मिळेल। भावंडांचं कामात सहकार्य मिळेल। जुन्या मित्रांशी संपर्क वाढेल, तसेच सामाजिक कार्यात सहभाग घ्याल। मेष राशीच्या प्रेमी जोड्यांना आठवडा सुखद जाईल। प्रेमात गोडवा वाढेल। प्रेमविवाहाची बोलणी होईल। तसेच वैवाहिक जीवनात संवाद व संयम आवश्यक आहे। जोडीदाराशी प्रेमळ गप्पा होतील। राशी या आठवड्यात तुम्हाला नवीन कल्पना आणि कलात्मक प्रयत्नांचा शोध घेण्याची उत्तम संधी मिळेल, कारण सिंह राशीचा चंद्र सुरुवातीलाच प्रेरणा घेऊन येईल। जर तुम्हाला तुमच्या कल्पनांना सुरळीतपणे पुढे नेण्यासाठी आणि चांगले वेळापत्रक तयार करण्यासाठी शिस्तीची आवश्यकता असेल, तर कन्या राशीचा चंद्र तुम्हाला आठवड्याच्या मध्यभागी मदत करतो। घाईघाईने प्रक्रियेतून जाण्याऐवजी कन्या राशीची ऊर्जा तुमची विचार करण्याची प्रक्रिया मंदावते, ज्यामुळे तुम्हाला अधिक प्रभावी संपादने करण्यास मदत होते। या आठवड्यात सहकार्य अधिक फलदायी आहे, विशेषतः सर्जनशील क्षेत्रात। आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तुळ राशीच्या चंद्राकडून पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुम्ही अधिक राजनैतिक बनता आणि इतरांचे अधिक लक्षपूर्वक ऐकता। मेष राशी या आठवड्यात आकाशातील प्रतिबिंब आपल्याला नातेसंबंध, आर्थिक निर्णय आणि आपल्या वैयक्तिक ध्येयांच्या बाबतीत अधिक सावध, विचारपूर्वक आणि सुनियोजित प्रक्रियेत सहभागी होण्यास आमंत्रित करतात। या काळात आपण जो निर्णय घेतो, आपण कोणती पावले उचलतो आणि परिस्थितीला आपण कसा प्रतिसाद देतो, याचे केवळ तात्काळ परिणामच नाहीत, तर दीर्घकालीन परिणाम देखील होण्याची शक्यता आहे। अर्थात हे सामान्य खगोलीय प्रभाव आपल्या प्रत्येकावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करू शकतात। सूर्याच्या हालचाली आणि या आठवड्यातील इतर अनेक वैश्विक घटना तुमच्या स्वतःच्या जन्मकुंडलीवर अनन्यपणे कशा प्रतिबिंबित होतात, याबद्दल उत्सुक आहात का? मेष राशी यश म्हणजे काय याचा पुनर्विचार करा। तुम्ही तुमच्या व्यावसायिक जीवनात तेजस्वी आहात, तरीही तुम्ही ज्यासाठी प्रयत्न करत आहात ते तुमच्या व्यक्तिमत्वाशी जुळते याची तुम्हाला खात्री करायची आहे। सोमवार 5 जानेवारी रोजी शुक्र आणि मंगळ मकर राशीत एकत्र येत असल्याने हा एक अत्यंत शक्तिशाली काळ आहे।
तरीही शुक्र आणि मंगळ देखील त्यांची स्वतःची जादू घेऊन येतात. या काळात यश आणि विपुलता तुमच्यासाठी काय अर्थ ठेवतात हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला त्यांची व्याख्या कशी करावी हे सांगण्यापेक्षा तुमच्या सर्जनशीलतेला आलिंगन द्या आणि लक्षात ठेवा की स्वतः असण्याने आणि तुमच्या प्रकाशाचे अनुसरण करून तुम्ही तुमच्या नियोजित वेळेपेक्षाही जास्त साध्य करू शकता. आठवड्यात तुम्ही तडजोडीवर लक्ष केंद्रित करा. तुळ राशीतील शेवटचा चतुर्थांश चंद्र शनिवार 10 जानेवारी रोजी उगवतो. चंद्राचा हा टप्पा चिंतन आणि मुक्ततेचा काळ दर्शवितो, जेणेकरून तुम्ही स्पष्टतेने पुढे जाऊ शकाल. तुळ राशीत हे ब्रेकअपबद्दल नाही तर शेवटी न सांगितलेल्या गोष्टींना सामोरे जाण्याबद्दल आहे. नातेसंबंधांमध्ये गृहीत धरणे किंवा निर्णय घेणे, दुसऱ्या व्यक्तीला दोष देणे, पण तुमच्या निवडी किंवा शब्दांनी घडलेल्या घटनेत कशी भूमिका बजावली हे न पाहणे सोपे असू शकते. तरीही टिकणारे नाते निर्माण करण्यासाठी तुम्ही तडजोडीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि जबाबदारी घेण्यास तयार असले पाहिजे. शनिवार 10 जानेवारी रोजी तुळ राशीतील शेवटचा चतुर्थांश चंद्र तुमच्या नात्यातील वातावरण पूर्णपणे स्वच्छ करण्याची संधी घेऊन येतो. काय घडले आहे किंवा काय टाळले आहे यावर चर्चा करण्याची ही वेळ आहे. जर तुम्हाला हे नाते टिकवायचे असेल किंवा पुन्हा एकत्र यायचे असेल तर तुम्ही तडजोड लक्षात ठेवली पाहिजे. संभाषण किंवा संवाद कसा होईल याची तुम्हाला आशा आहे, यासाठी एक हेतू निश्चित करा. नंतर त्या हेतूचे पालन करण्यासाठी तुम्ही तुमच्याकडून काय करू शकता याचा विचार करा. कोणत्याही संभाषणात मोकळेपणाने, निर्णायकपणे आणि ऐकण्यास तयार राहा. बरे होण्याची आणि भावनिक संबंधांची एक नवीन खोली निर्माण होण्याची शक्यता आहे, परंतु जर तुम्ही पूर्वी टाळलेल्या गोष्टींवर चर्चा करण्यास तयार असाल तरच. एकंदरीतच पाहता मेष राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.